संघाने, परंतु त्या चुकीचा मोबदला समोरच्या संघाला घेता आला नाही. परंतु आता ही चुकी केली. जेल कोणाचा सोडला? रामदेव रे, अर्थातच फिरकीचा जादूगार जेल सोडला गेला. जी गोलंदाजी केली जाते ना अमित ढवळे सरांच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं गेलं, परंतु चुकी केली. पुन्हा एकदा जेल घेण्याची नामी संधी, परंतु पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. तत्पूर्वी या चेंडूवर एकाच धावावर समाधान मानावं लागेल आणि एकच तंत्रमंत्र दोन्ही संघाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंना करावं लागेल. मोक्याच्या क्षणी तुम्ही अशा चुका करणार नाही. चुकीला माफी नसणार, कारण की एक बार गलती करता है उसे इंसान कहते हैं, बार बार गलती करता है उसे शैतान कहते हैं, और गलतियों पे गलतियां करता है उसे पाकिस्तान कहते हैं, और उस गलतियों को हमेशा माफ करता है उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. पाहतोय आपण ही चुकी करताना पाहायला मिळणार का? परंतु पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण अजित ढवळे, नक्कीच दांडगा अनुभव असलेला खेळाडू पाहतोय आपण. पुन्हा एकदा कोळू पद्धतीचा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल क्षेत्ररक्षण. नक्कीच रामदेवरे सरांना, अमोल देवरे सरांना एकच करावं लागेल. आव्हान असेल ते म्हणजे बाहुबली अफकास पठार कमलेश बनगे सरांचं. या वादळासमोर 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा कशा जमा कराव्या लागणार त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा पाहतोय आपण धावबादची संधी पाहतोय आपण. विनाशकालीन विपरीत बुद्धी गरज होती का प्रश्न विचारला जाईल अमोल देवरे सरांच्या माध्यमातून. परंतु ज्या प्रकारे पाहिलं आपण एसटी रक्षकांनी केली कमाल. बॉलर पाहतोय आपण अजितची धमाल पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या पाहतोय आपण इन बॅटर ऍक्शन मध्ये पाहतोय आपण प्रतीक पाहतोय आपण. नक्कीच सकाळच्या 17 पासून मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला हा खेळाडू पाहतोय आपण. नक्कीच बॅटिंग साठी आला पाहतोय आपण. एकदम हातामध्ये पाहायला गेलं तर हँड ग्लोव्स घातलेत, पाहायला गेलं तर टोपी, टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅचचा. नक्कीच आत्मविश्वास उंचावला असणार, परंतु पाहायला गेलं तर धावफलक स्थिर राहिलं गेलं. पुन्हा एकदा उडवलाय. जेल घेण्याची नामी संधी आता पाहतोय आपण. पाहायला गेलं तर विनोद बनगे सरांनी नक्कीच कमाल केली. जेल होता अमित सरांकडे, परंतु पाहायला गेलं तर बाबा पहिलाच तू जेल सोडलाय, आता मी जेल घेतो हेच दाखवून दिला. आणि एक चांगला जेल पाहायला गेलं तर इनफिल्ड मधून आउटफिल्ड मध्ये पळत येऊन धावत येऊन जेल घेणं एवढं सोपं नसतं, परंतु तू करून दाखवलंय. आपल्याकडे असलेला अनुभव विनोद बनगे सरांच्या माध्यमातून सातत्याने वारंवार या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर कमलेश बनगे सरांचा विचार केला तर या विद्यापीठ पाहतो आपण. विनोद बनगे सर हे गुरु आहेत या पूर्ण संघाचे. या अवलियाच्या माध्यमातून सातत्याने वारंवार या संघाला प्रेरित केलं जातं आणि या संघाचे सर्व पाहतो आपण स्वतः संघाचे कर्णधार आहेत, परंतु जबाबदारीचं ओझं काय असतं त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहायला गेलं तर या दादांचं कार्य अत्यंत उत्तम ठरतं या सातारा ग्रामीण क्रिकेटमध्ये. कोणत्या क्षणाची कोणती स्पर्धा असू द्या, नक्कीच हातभार, नक्कीच फुलाची पाकळी या माध्यमातून नक्कीच दिली जाते. पुन्हा एकदा बघतो लेग साईडला कटवलेला चेंडू, परंतु पाहतो आता आपण जबाबदारी असेल क्रिकेट मधल्या आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटीला जाग करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहतो. एका बाजूला प्रतीक तर दुसऱ्या बाजूला हर्ष मध्ये आनंद. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर पाहतो आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेला गोलंदाज पाहतो आपण बाहुबली अफकास पठार कमलेश बनगे सर. नक्कीच या 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्याच लागणार, कारण की समोर आव्हान आहे. पाहिले गेले तर या पूर्ण विभागामध्ये ज्याच्या कमलेश बनगे सर, चला लवकरात लवकर आपण स्टार्टअप घ्या, कारण की मेगा फायनल जर तुम्हाला अंधारात खेळायची नसेल ना तर नक्कीच आपण स्टार्टअप घ्या. पुन्हा एकदा पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. एक 5 ते 7 फुटाचा गोलंदाज पाहतोय आपण. अर्थातच कमलेश बनगे सर. स्ट्राईकला हर्ष. पुन्हा एकदा पाहताय, पुन्हा एकदा जेल उडालाय, स्वतः कॉल दिलाय. आय विल टेकन
दिस कॅच असं म्हटलं गेलं आणि पाहतो आपण हर्ष बॅक टू पवेलियन. नक्कीच प्रतीक लोटेकर सरांना स्ट्राईक घेण्यासाठी धडपड, ज्या प्रकारे पाण्यातली मासा पाण्यात जाण्यासाठी ज्यावेळेस ती धडपड करतो ना, ती धडपड मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण की ती क्षमता आहे या प्रतीक लोटेकर खेळाडू मध्ये. कान मंत्र दिला जाईल बाबा, काय पण कर काय पण कर, तू अंगाला बॉल लाव, बॅटने खेळ, पण स्ट्राईक वरती मला घे. परंतु कान मंत्र दिलाय, पण असे होणार का? नळी फुंकले सोनारे, इकडून आले वारे तिकडून गेले, परंतु ते पाहायला मिळणार का? आता स्ट्राईकचा प्रयत्न असेल, परंतु बाद आपण नक्कीच कुठेतरी चाचपडत खेळ खेळताना पाहतो आपण कातवडी संघ. या क्षणाला तुम्ही अशा चुका करून चालणार नाहीत, कारण की ज्यावेळेस डीजे सांबारवाडी संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतं ना, तर नक्कीच त्यांचा पाहायला गेलं तर चषकावरती डोळा असतो. आणि पाहायला गेलं तर ते फक्त 3 क्रमांकासाठी नाही खेळत, तर ज्यावेळेस ते इंटर करतात ना सेमी फायनल मध्ये, अर्थातच 3 प्राइज मध्ये, तेव्हा त्यांचा मुख्य हेतू असतो तो म्हणजे प्रथम क्रमांक. कारण की शाळेमध्ये विचारलं जातं पहिला कोण आला रे बाबा, तसं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या रॉयल चषकचा पाहता आपण काय शॉट मारला गेला. चेंडू पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये होता. हा पाहतो फलंदाज कमलेश सर इकडे काहीतरी लिहितात, फलंदाज तिकडे काहीतरी लिहितो. पाहायला गेलं तर दोन्ही बॅटर मध्ये रंगलेले एक तुंबळ युद्ध पाहतो. एका बाजूला गोलंदाज कमलेश बनगे सर, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण प्रतीक लोटेकर. स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्कोर वरती जाऊया, धावफलक जाऊन पोहोचतोय 14 धावा. उर्वरित चेंडू मध्ये मोठे फटके येणार का? पुन्हा एकदा पाहतो आपण, पुन्हा एकदा पाठवला एअर हॉस्टेजला सलामी देणारा गगन जिम्मी, गगन मेदी, कातवडी गावचा ब्रँड दाखवणारा. लिव बाबा लिव, तू पण लिव, तो पण लिव, ते दोघं लिहितच बसा. आता नक्कीच एक तुंबळ युद्ध. हा तू पण तिकडं नाड्यावान, तू पण इकडं नाड्यावान, दोघांचं काम चालू राहू द्या, आम्ही आपला आनंद घेत राहतो. जसे तिसरा षटकार आला तर छत्रपती कामगार सेना यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. चला आयोजक कमिटी, आता सकाळ दुपारी बिर्याणी खाल्ली, आता थोडं तुम्ही पण खाल्ली असणार ना. हा तू राम लायरा असेल असं वाटतच नाही, तुला तर गरज आहे मेन खायची. आता आपण मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, पेपर लिहिण्याची कामं सुरू आहेत. एका बाजूला कमलेश बनगे सर, तर दुसऱ्या बाजूला प्रतीक लोटेकर सर. पुन्हा एकदा पाहतोय आपण, तिसरा पाहतो आपण, ना तुझं एक ना माझं लाख, ना तुझी तारीफ ना माझी मजाक, तुझं काक तर माझं लाईट जाक, लाईच वारी षटकार. हा लिवा लिवा बाबा, बघा आता कोणी काय जास्त लिहिले तेवढं बघा आतमध्ये जाऊन. पंच बघावं काय लिहिले त्यांनी. नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या जवळ जमा झालाय. पाहतो छत्रपती कामगार सेनाच्या माध्यमातून नक्कीच गौरव केला जातोय. पाहायला गेलं तर पेपर परीक्षेमध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो ना, आपण स्कोर बोर्ड वरती जाऊया बाबा, 26 धावा. कुठं होती मॅच, कुठं नेऊन ठेवली. पाहतो आपण 26 धावा आणि 27 करायचे का, 27 धावेचं आव्हान असणार. पाहायला गेलं तर मंडळी लक्ष द्या, पाहायला गेलं तर पेपर होता रामदेवरे सरांचा आणि पेपर सोडवला गेला प्रतीक लोटेकर सरांनी. नुसती लिवालिवीची कामं सुरू होती मैदानाच्या आतमध्ये. इकडे कमलेश सर लिहित होते, तिकडे प्रतीक लोटेकर सर लिहित होते. पण पाहायला गेलं तर पुरवणी लावली गेली षटकारांची, ती म्हणजे प्रतीक लोटेकर सरांच्या माध्यमातून. नक्की हीच मॅच एक मोठी मॅच होणार नक्कीच. या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहतोय आपण, या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी जाऊयात मंडळी. कासपठारचा एक बुलंद आवाज, अर्थातच आमच्या सातारा जिल्ह्याची मुलक मैदानी तोफ, आमचे गुरुवर्य आदरणीय सन्माननीय तुषारजी जांभळे सर. थँक्यू सो मच. सातत्यपूर्वक मॅच खूप चांगली बघायला मिळते. अगदी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक खुन्नस दाखवली गेली, परंतु खुन्नस ही मित्रांनो क्रिकेटच्या आतमध्ये आणि मैदानाच्या आतमध्येच ठेवायची आहे. मैदानाच्या बाहेर क्रिकेटची खुन्नस नाही दाखवायची. ह्या सर्वच खेळाडूने
लक्षात ठेवलं पाहिजे, कारण मॅच खूप कुशल मोमेंट वरती आहे. पहा कातवडी बुद्रुक या संघाच्या मात्र सर्वांच्याच चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे, कारण प्रतीक लोटेकरने खेचलेले 3 षटकार आज मात्र कातवडी बुद्रुक संघासाठी खूप चांगले ठरणार आहेत. परंतु त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी कमलेश बनगे तितकाच फलंदाज आक्रमक फलंदाज आहे. तोडीस तोड उत्तर दिलं जाणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण कास पठार टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातो तो देखील शांत बसण्याचं नाव घेणार नाही या मॅच मध्ये, कारण त्यांच्याकडे ती जिद्द आहे, ताकद आहे, ॲबिलिटी आहे. कारण कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडले. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 12 बॉलच्या पाठीमागे 27 धावा जरी असल्या तरी 27 धावा बनवण्याची ताकद या जोडीकडे आहे, अमित ढवळे आणि कमलेश बनगे यांच्याकडे. परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल देवरे देखील आहेत. उत्कंठ शिकेला घेऊन जाणारी मॅच, डोळ्याची पाडणं फिरणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते, बहरली जाते. काय होणार या मॅच मध्ये? तोडीस तोड उत्तर दिलं जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगत असताना पहिलाच बॉल शफल झाले, परंतु पंचांचा सिग्नल, वाईट सिग्नल, खराब बॉल, अतिरिक्त धाव फलकावरती ऍड केली जाते. जर या मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूने झेल पकडा कातवडी बुद्रुक या संघाच्या माध्यमातून त्या खेळाडूला 501 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल निलेश देवरे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब बॉल, प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 बॉल खराब. पंचांनी 1 बाउन्सरचा इशारा केला आहे. इथून पुढे सावधगिरीने गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण तुम्ही एका षटकामध्ये एकच बॉल बाउन्सर टाकू शकता. दुसरा बॉल जर तुम्ही बाउन्सर टाकला तर तो बॉल नो बॉल घोषित केला जातो. हा नियम कसा क्रिकेटच्या पटलावरती आला याच्यावरती देखील आपण नक्कीच चर्चा करूया. परंतु हा बॉल पुन्हा एकदा घेऊन निघालेत. ओहो, चेंडू हवेमध्ये आहे, फसलाय फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल धाव घेतली जाते. सातत्याने मित्रांनो एका षटकामध्ये तुम्ही एकच बॉल बाउन्सर टाकू शकता. हा नियम जर कसा आला मैदानाच्या क्रिकेटच्या पटलावरती तर वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत, अगदी त्यांची हाईट आणि त्यांची उंची आणि त्यांची ताकद जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात असते. कुठेतरी ते बाउन्सर बॉल खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाकायचे, कुठेतरी हे हेरलं BCCI ने. तदनंतर क्रिकेटमध्ये नियम बनवला गेला की तुम्ही एका षटकामध्ये एकच चेंडू बाउन्सर टाकू शकता. मी म्हटलं होतं तोडीस तोड उत्तर दिलं जाईल का? क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडली जाते. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम कातवडी बुद्रुक संघ होता ती विकेट मात्र मिळते. नाराज असतील शॉट सिलेक्शन वरती कमलेश बनगे. बॅक टू द पेव्हिलियन. ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं, ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं, ती विकेट मात्र माघारी परतले. कमलेश बनगे नाराज असतील. पहा सातत्याने चर्चा करतोय. पर्व क्रमांक 1 मध्ये रॉयल चषकामध्ये अगदी पहिला क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पर्व क्रमांक 1 मध्ये स्वतः आयोजक रॉयल क्रिकेट क्लब दैवड. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता टीम कोळगर संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता पिसानी संघ. पिसानी आणि दैवड हे दोन्ही या पर्व क्रमांक 2 मध्ये खेळले, परंतु दोन्ही संघांचा प्रवास इथे मात्र समाप्त झालेला आहे. आता मात्र या पर्वामध्ये 2 संघ आपल्याला चॅम्पियन होताना पाहायला मिळतील. ती नावं असतील वेगळीच नावं असतील, कारण गेल्या वर्षी ओहो या बॉलला पाठवलाय फायनलिंग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चुकी करतात. क्रिकेट मध्ये चुकीला माफी दिली जाणार नाही. एक दमदार चौकार येतोय, एक नशिबाचा चौकार येतोय. पहा या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय श्री हरीश देवरे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सहजासहजी मॅच सोडली जाणार नाहीये. आतापर्यंत धावफलकावरती 7 धावा प्रति षटका मागे तुम्हाला 14.50 च्या सरासरीने खेळायचं आहे. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती आहेत.
ओहो पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. पा अमोल देवरे यांची कमाल, अमोल देवरे यांची धमाल. गोलंदाजीच्या रमणीवरती अफलातून गोलंदाजी केली जाते. महत्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत या मॅच मध्ये. कमलेश बनगे सारख्या खेळाडूला मात्र गोल्डन डकचा शिकार ठरवला. शून्याचा चष्मा घालून त्यांना माघारी परतवलं. तदनंतर अतिशने एक चौकार खेचला. अडथळा होता तो अडथळा देखील त्यांनी दूर केलेला आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश बनगे मैदानाच्या आतमध्ये. आज संघ अडचणीत आहेत. येणारे बॉल आहेत 8, धावा बनवायचे आहेत 20. अजूनही मॅच संपलेली नाही. अजूनही मॅच ऑन आहे या मैदानावरती. 8 बॉलच्या पाठीमागे 20 धावा होऊ शकतात कारण ती ताकद आहे त्यांच्याकडे. शफल झाले तर नंतर स्वतःला गिरकी घेतली. चेंडूला पाठवले फायनल एक रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतली जाते. आता येणारे बॉल आहेत 7, धावा बनवायचे आहेत 19. मैदानाच्या आतमध्ये एक तुंबळ युद्ध नक्कीच रंगलं गेलंय. संघर्षमय मुकाबला आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. ओहो स्विंग अँड मिस. प्राऊड अपील देखील केली जाते. डॉट बॉलची सांगता. आता मात्र येणारे बॉल 6, धावा बनवायच्या आहेत 19. कुशल मोमेंट वरती मॅच. 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय. कमालीचं आणि धमालीचं षटक राहिलं अमोल देवरे यांचं. फक्त धावा खर्च केल्या त्यांनी 8 आणि विकेट मिळवल्या 2. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर येणारे बॉल आहेत 6, धावा बनवायच्या आहेत 19. आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. अगदी पाठीमागची पहिलं सत्र जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये कातवडी बुद्रुक संघाची देखील ही स्थिती होती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु शेवटच्या षटकामध्ये प्रतीक लोटेकरने 3 षटकार जे खेचले ते महागडे ठरले. याही मॅच मध्ये तेच काम करावं लागेल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. गॅप खूप मोठा आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 50-50 मुकाबला. येणारे बॉल 5, धावा बनवायच्या आहेत 15. ना संघर्ष ना तकलीफे. तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. और मित्रांनो जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. ओहो आणखीन एक मोठा स्ट्रोक. गॅप आहे परंतु पहा अगदी उडी मारून बॉलला अडवलंय प्रतीक लोटेकर यांनी. प्रतीक लोटेकर यांचा आजचा दिवस आहे. आज नशिबाची साथ संपूर्ण त्यांच्या बाजूने आहे. बॅटिंग करत असताना 3 षटकार त्यांनी खेचले, अप्रतिम खेचले. आणि आज मात्र या मॅच मध्ये फिल्डिंग देखील पहा अप्रतिम फिल्डिंग करतायत. अजूनही 4 बॉलच्या पाठीमागे 14 धावांची गरज आहे. स्ट्राइक रोटेट झाले. अमित ढवळे यांना आज हिरो बनायचं आहे. तर संधी चालून आले. संधीचं सोनं करावं लागेल. येणारे 4 बॉल 14 धावांची गरज. शफल झाले. हीच ती महत्वाची जागा. बिग हाय हँडसम उतुंग गगनभेदी षटकार येतोय मिस्टर अमित ढवळे यांच्या बॅट मधून. मॅच अजूनही ऑन. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी ही शानदार होती है. मंजिल तक पहुंचने का है तो मेहनत कामयाब होती है. मेहनत करावी लागेल. जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. दोन्ही संघांची स्वप्न खूप मोठी आहेत. दोन्ही संघांसमोर अडचणी खूप मोठ्या आहेत आणि दोन्ही संघांचं यश देखील तितकंच महत्वाचं आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक. गॅप सिलेक्शन. चेंडूला पाठवून दिलंय वाईड एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छे है तो घर में मथुरा काशी है. कोणाच्या घरात गोकुळाचं वातावरण नांदणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 बॉल 4 धावांची गरज. 23 धावा धावफलकावरती. हाय व्होल्टेज ड्रामा. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. हृदयाची धडधड वाढवणारी मॅच. कोण घेऊन जाणार.
ओहो स्विंग अँड मिस, फटका फसला. एक बॉलच्या पाठीमागे 4 धावांची गरज. हिरो बनायचा आहे. एक बॉल चेंडू तुम्हाला राजा बनवतो तर दुसरा चेंडू तुम्हाला रंक बनवतो. एक चेंडू तुम्हाला हिरो बनवतो तर दुसरा चेंडू तुम्हाला झिरो बनवतो. राजा कोण होणार आणि इथे झिरो कोण ठरणार, सिंहासनावरती कोण जाऊन बसणार. टीम अंबानी संघ देखील वाट पाहते की फायनल मध्ये आमच्या समोर 2 हात कोण करणार. एक बॉल 4 धावांची गरज आहे. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या मॅच साठी मित्रांनो. अफलातून मॅच. शफल झाले, बॉलला पाठवलाय, बॉल अडवू शकले नाहीत आणि इथे विजयी होतोय डीजे सांबरवाडी संघ. मी म्हटलं होतं शेवटपर्यंत मॅच सोडली जाणार नाही, कारण कास पठार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती डीजे सांबरवाडी या संघाने तब्बल 23 वेळा फायनल मारले. का फायनल मारले 23 वेळा याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये डीजे सांबरवाडी या संघाने दिले. मित्रांनो, खुन्नस दाखवा तुम्ही, परंतु मैदानाच्या आतमध्येच दाखवा. मैदानाच्या बाहेर तुम्ही सर्व मैत्रीचे संबंध ठेवा. दोन्ही टीम्सला मी विनंती करतो की आपण सेकंड हँड करायचे आहे, हात मिळवणी करायची आहे. टीम सांबरवाडी डीजे संघ कमलेश भनगे सर